मला एकदम क्लिअर आठवतं, मी सिदादी गोवा हे जे गोव्याचं 5 स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये माझा फर्स्ट जॉब होता आणि तिथे हलवाई सेक्शन होतं बरं का. आणि त्या हलवाई सेक्शन मध्ये जो शेफ होता ना, इतकी सुंदर रसमलाई बनवायचा ना, म्हणजे एकदम मुलायम सॉफ्ट आणि खूप टेस्टी असायची ती रसमलाई आणि माझी खूप फेवरेट होती. आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि आज नंतर बाहेरनं रसमलाई घ्यायची तुम्हाला इच्छा पण होणार नाही आणि गरज पण वाटणार नाही, इतकी तुमची परफेक्ट होणार आहे रसमलाई. नक्की करून बघा तुम्ही. चला सुरुवात करूया. इथे मी 1 लिटर गाईचं दूध वापरतोय. स्पेशली छेना बनवण्यासाठी गाईचं दूध वापरायचं आपल्याला. गाईच्या दुधामुळे जी रसमलाई एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनते, छान बनते. असेल पॉसिबल तर गाईचं दूध वापरायचं, नाही तर मग म्हशीचं दूध पण चालणार आहे. असं काही म्हशीच्या दुधापासून पण कोणी कोणी बनवतात, पण शक्य झालं तर गाईचं दूध वापरायचं आहे. आपण 1 लिटर गाईचं दूध इथे गरम करून घेतोय. याला जास्त बॉईल नाही करायचं, फक्त एक उकळी आली पाहिजे. याला उकळी येईपर्यंत एक काम करूया, एका बाउलमध्ये व्हिनेगर आणि पाण्याचं मिक्सचर तयार करून घेऊया. 2 टेबलस्पून मी इथे व्हिनेगर घेतलंय आणि 3 टेबलस्पून पाणी. व्हिनेगर जर नसेल वापरायचं तर लिंबाचा रस पण आपण वापरू शकतो. रसमलाई सॉफ्ट बनण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. व्हिनेगर आणि पाणी एकत्र करूनच वापरायचं आहे, नुसतं व्हिनेगर नाही वापरायचं आहे. मार्केटमध्ये हलवाई वगैरे हे जास्ती क्वांटिटीमध्ये बनवतात, म्हणून निंबू फूल आणि पाण्याचा वापर करतात. खरं सांगायचं तर दूध कुठली गोष्ट वापरून आपण फाडतोय याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण कशा प्रकारे ते फाडतोय. मधनं दुधाला हलवत राहायचं आहे. तोपर्यंत एका बोल आणि स्ट्रेनर याची अरेंजमेंट करून घेऊया. याच्यावरती आपल्याला कुठलाही एक पातळ कपडा याच्यावर टाकायचा आहे. मी इथे एक रुमाल घेतलाय पातळ, तुम्ही कुठलाही पातळ कपडा वापरू शकता. दूध फाडायच्या आधी हा सेटअप आपण रेडी करून घेऊया. हे बघा, आता याला उकळी आलेली आहे. एकदा उकळी आली की या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. एकदम खूप जेव्हा दूध गरम असतं किंवा एकदम उकळत असतं तेव्हा आपल्याला हे व्हिनेगरचं पाणी नाही टाकायचं. एक 2 ते 3 मिनिटं थोडंसं थांबवून याचं टेम्परेचर थोडंसं लो झालं पाहिजे तेव्हाच टाकायचं आहे. मी बऱ्याच वेळा बघितलं की उकळत असतानाच बरेच लोक याच्यामध्ये व्हिनेगरचं पाणी किंवा लिंबू टाकून त्याला फाडतात, पण तसं बिलकुल करायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपला जो छेना आहे ना एकदम हार्ड बनतो. आणि पाणी पण थोडं थोडं टाकत राहायचं आहे, एकदम नाही टाकायचं. मुख्य म्हणजे रसमलाई करताना खूप घाई करायची नाही कुठल्याच गोष्टीची, बिलकुल आरामात करायचं आहे. याला असं स्टर करत राहायचं आहे आणि हे पाणी टाकत राहायचं आहे थोडं थोडं करून. हे बघा, आता हे दूध फाटायला लागलेलं आहे. हे व्हिनेगरचं पाणी मी आता पूर्ण याच्यामध्ये टाकतो आहे आणि हे दूध पण व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे. बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे मिश्रण आहे ना त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचर पाणी याच्यामध्ये 2 ते 3 कप टाकायचे आहेत. हे बघा, मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकतो. बस हे मिश्रण थोडंसं थंड झालं की याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अजून 2 ते 3 कप पाणी टाकायचं आहे, जेणेकरून जे व्हिनेगर वगैरे आहे ते सगळं पाण्याच्याद्वारे निघून जाईल. बस याला असं आवळून घ्यायचं आहे आणि याच्यातनं थोडंसं पाणी आपल्याला म्हणजे असं काढायचं आहे. थोडंसं त्याला प्रेशर देऊन, दाब देऊन अशा प्रकारे. हे बघा, खूप जास्ती पण दाबायचं नाही एकदम. बरं, या पाण्याला फेकायचं नाही, खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये. तुम्ही याची कढी पण बनवू शकता किंवा कणिक भिजवायला पण याचा वापर करू शकतो आपण. याला थोडं पिळल्यानंतर एक काम करूया, याच्यावरती थोडंसं वजन ठेवूया आपण आणि 15 ते 20 मिनटं याच्यावर वजन ठेवायचं आहे, म्हणजे जे एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल. फक्त या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, तुमची रसमलाई एकदम परफेक्ट बनणार. याच्यानंतर मी थोडे बदाम आणि पिस्ते इथे कापून घेतलेले आहेत. रसमलाईचा जो आपण रस बनवूया ना त्याच्यामध्ये याला आपण घालूया. इथे मी अजून 1 लिटर म्हशीचं दूध आणलं होतं, त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्ती दूध याच्यात टाकतोय. आणि म्हशीचंच पाहिजे असं काय नाही, घरी जे पण अवेलेबल असेल दूध ते तुम्ही वापरू शकता. याला मी इथे तापायला ठेवलेलं आहे. याला असं मधनं हलवत राहूया आणि एकदा उकळी आल्यानंतर याच्यामध्ये टाकूया केसर. हे बघा, 2 चिमूट इथे मी केसर टाकलेलं आहे. केसर नक्की टाकायचं आहे, मात्र रसमलाईमध्ये पाहिजे केसर. त्याचबरोबर कापलेले ड्रायफ्रूट्स पण आपण याच्यात घालूया. साधारणपणे 6 ते 8 बदाम होते आणि 10 ते 12 पिस्ते आपण कापून याच्यामध्ये घातलेले आहेत. याला एक 4-5 मिनटं उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. 4 टेबलस्पून मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे. हे बिलकुल परफेक्ट मेजरमेंट आहे, पण कमी जास्ती तुम्ही साखर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता घालूया 1 टीस्पून वेलची पावडर. याचा रंग आणखीन थोडासा ब्राईट येलो होण्यासाठी मी थोडा फूड कलर याच्यामध्ये घालतो आहे, 1-2 चिमूट, पण हे बिलकुल ऑप्शनल आहे. आणि कलर नसेल वापरायचा तर थोडीशी हळद पण तुम्ही याच्यात वापरू शकता बरं का. आणि हळदीची टेस्ट बिलकुल लागत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, याला किती आपल्याला रिड्यूस करायचं आहे, किती घट्ट करायचं आहे. तर खूप जास्ती त्याला घट्ट करायचं नाही, साधारणपणे 30% याला फक्त आपल्याला रिड्यूस करायचं आहे. खूप जास्ती आपण याला जर घट्ट केलं ना तर रसमलाई व्यवस्थित हा रस शोषत नाही. मग बरेचसे हलवा याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकतात, पण आपण ते अवॉइड करूया. दूध साधारणपणे 10 ते 12 मिनटं उकळून घेतलेलं आहे आणि एका बोलमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे. दूध रेडी होईपर्यंत हा छेना पण आता रेडी झालेला आहे. याच्यातलं पाणी पण आता आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. बघा किती छान झालं आहे. बस एका प्लेटमध्ये याला आपण काढून घेऊया आणि बिलकुल आरामात एकदम प्रेमाने याला असं छान मळून घ्यायचं आहे.
म्हणजे थोडेसे याच्यामध्ये ग्रेन्स वगैरे असतात ना, थोडंसं जाडसर जे टेक्स्चर असतं ना ते असं मोडलं गेलं पाहिजे आणि एकदम बिलकुल स्मूथ असा गोळा तयार झाला पाहिजे. मी बघा हाताच्या तळव्याने याच्यावरती कसा दाब देतो ना, त्याच पद्धतीने याला असं छान रगडून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं मळल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल की आता हे झालेलं आहे. टेक्स्चरवरनं आपल्याला लगेच कळतं ते. खूप जास्ती वेळ त्याला मळायचं नाही आहे बरं का, एक 4 ते 5 मिनटं खूप झाले. हे बघा हा छेना कसा एकदम स्मूथ झाला आहे. आता हा गोळा असा छान मळल्यानंतर आता या स्टेजला आपल्याला 1 टीस्पून याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आपण अरोरूट पावडर पण वापरू शकतो. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर परत त्याला 1-2 मिनटं छान मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे डोचं टेक्स्चर हे असं असलं पाहिजे, बिलकुल स्मूथ. बस याला एकदा मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा असं दोन्ही हातावरती याला रोल करायचं आहे आणि थोडंसं याला असं दाबून घेऊया आपण. हे बघा असं हे गोळे असे दाबल्यानंतर एकदा चेक करायचं की क्रॅक्स याच्यावरती बिलकुल नको आहेत. हे असे बिलकुल स्मूथ असले पाहिजेत. अरे हो, आणखीन एक गोष्ट, खूप मोठे बनवायचे नाहीत याला बरं का, कारण की हे आपण जेव्हा उकळू ना त्याचा जो साईज आहे ना हा ऑलमोस्ट ट्रिपल होऊन जातो, म्हणजे एवढे मोठे बनतात ते. या रेसिपीप्रमाणे 12 ते 15 रसमलाई आपल्या बनतील. आता लहान वाटतात पण उकळल्यानंतर तुम्ही यांना बघा. कॉर्नफ्लॉवर किंवा अरोरूट याच्यामध्ये ऑप्शनल आहे. खूप सारे हलवाई याच्यामध्ये टाकत पण नाही, पण मी थोडंसं याच्यामध्ये टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, थोडंसं सेफर साईडसाठी. हे बघा हे 13 पीसेस झालेले आहेत. आता याला कव्हर करून ठेवायचं आहे, उघडं ठेवायचं नाही, कव्हर करून म्हणजे ओल्या कपड्याने याला कव्हर करायचं आहे, जेणेकरून हे मॉइस्ट राहतील आणि ड्राय होणार नाहीत. आता यांना उकळण्यासाठी जो शुगर सिरप लागणार आहे तो करून घेऊया. आता हा शुगर सिरप आहे ना हा थोडा पातळ असतो, त्याच्यामुळे साखर आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते 1:3 असं साधारणपणे असतं. 1.5 कप मी इथे साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी 5 कप पाणी टाकतो आहे. लक्षात घ्या हे जेव्हा पाण्यात आपण या रसगुल्ले टाकतो ना ते फुटण्याची 2-3 कारणं आहेत, ते मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो. एक तर शुगर सिरप याच्यापेक्षा जास्ती पातळ नको, त्याच्यामुळे पण हे गोळे फुटू शकतात. म्हणजे 1.5 कप साखरेसाठी 4.5 ते 5 कपच पाणी टाकायचं आहे. दुसरं फुटण्याचं कारण असतं की जे छेना आहे त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी जर जास्ती राहिली त्याच्यामुळे पण फुटू शकतं. म्हणून चांगलं 15 ते 20 मिनटं त्याचं पाणी व्यवस्थित ड्रेन करून घ्यायचं आहे. तिसरं रिझन आहे की थंड पाकामध्ये जर तुम्ही हे गोळे टाकले त्याच्यामुळे पण ते फुटू शकतं. त्यामुळे शुगर सिरप व्यवस्थित खळखळून उकळल्यानंतरच तुम्हाला हे गोळे याच्यामध्ये सोडायचे आहेत. आणि हो, शुगर सिरप खूप उकळायची गरज नाही आहे बरं का. एकदा व्यवस्थित उकळी आली की तुम्ही ताबडतोब टाकू शकता. हलवा जेव्हा हे बनवतात ना तो एक प्रकारचा याच्यावरती फेस आणून नंतर याला शिजवतात, त्यामुळे ते छान शिजतात. पण आता घरी ते पॉसिबल नाही म्हणून मी थोडं 2 चमचे याच्यात दूध टाकलेलं आहे आणि याला असं झाकून शिजवायचं आहे. दुधामुळे थोडा फेस येतो त्याला, म्हणजे जेणेकरून फेस पण तयार होतो आणि झाकणामुळे वरतून पण ते छान शिजतात. हे बघा हा रिठा, याचं पाणी हलवाई लोक याच्यामध्ये टाकतात ज्याच्यामुळे फेस निर्माण होतो. म्हणजे याच्यामध्ये बीज असतात ते काढून गरम पाण्यात त्याला सोक करतात आणि ते पाणी याच्यात टाकतात. आता हे मी वापरलेलं नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं इथे. आणखीन एक महत्त्वाचं पॉईंट, आता आपण जसं याला उकळू ना हाय फ्लेमवरती तसं हा जो पाक आहे ना हा थोड्या वेळानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आपण काय करायचं की 10 मिनटानंतर ना झाकण उघडून थोडं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. त्यामुळे काय होईल की पाक घट्ट होणार नाही, त्याची कन्सिस्टन्सी तीच राहील. आणि हे बघा पाक जास्ती घट्ट झाला ना तर हे जे रसगुल्ले ते व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळे थोडं गरम पाणी 2 ते 3 वेळा 10 मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करत जायचं आहे. आणि साधारण 15 मिनटानंतर ना हे जे रसगुल्ले आहेत त्याला खूप हलक्या हाताने आपल्याला त्याला टर्न करून घ्यायचं आहे असं. त्यानंतर थोडं पाणी टाकून आणखीन 5 मिनटं याला बॉईल करून घेतलेलं आहे. हे बघा किती टप्पोरे झाले ते, याचं साईज बघा तुम्ही, ऑलमोस्ट 3 पटीने हा साईज वाढलेला आहे. आता काय करायचं, एका भांड्यामध्ये अर्धा लिटर पाणी घेऊ रूम टेम्परेचर असलेलं आणि त्याच्यामध्ये थोडा हा शुगर सिरप टाकायचा आहे. थोडक्यात काय तर एक पातळसा शुगर सिरप आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, तोही रूम टेम्परेचरवर. बेसिकली आपण काय करतोय हे जे रसगुल्ले आहेत ना थंड करून घेतोय, पण एकदम थंड करायचे नाही, म्हणजे ते त्याच्यामध्ये आईस वगैरे काही टाकायचं नाही. रसगुल्ले किंवा रसमलाईच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक गोष्ट ग्रॅज्युअली झाली पाहिजे. एकदम आईस टाकून वगैरे ते हार्ड होतात. आणि या पातळ सिरपमध्ये हे गोळे आपण जेव्हा घालतोय ना तेव्हा ते तळाशी जात आहेत, याचा अर्थ ते व्यवस्थित कुक झालेले आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कुठली एक्स्ट्रीम टेम्परेचर चेंज नाही करायचं आहे. जितके ते ग्रॅज्युअली थंड होतील ना तेवढे ते सॉफ्ट राहतील. अर्धा तास मी यांना या पातळ सिरपमध्येच ठेवलं होतं आणि आता हे रूम टेम्परेचरला आलेले आहेत. बघा किती सॉफ्ट झालेले आहेत, एकदम मुलायम, एकदम कापसासारखे आहेत. आणि त्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघा, खूप नाजूक असतात हे, त्याच्यामुळे याला हँडल करताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे आपल्याला. तुम्हाला बघून लक्षात येत असेल किती स्पॉन्जी झाले आहेत हे. बस असे 3-4 पीसेस मी घेतलेले आहेत आणि बिलकुल हलक्या हाताने त्याला थोडासा दाब दिलेला आहे
जेणेकरून जो शुगर सिरप आहे हा त्यातला निघेल. आणि हे जे गोळे आहेत ते आपल्याला अरेंज करून ठेवायचे आहेत. हे बघा बाकीचे पीसेस पण थोडेसे मी दाबून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा जो सिरप आहे तो काढून घेतलेला आहे. आणि जे दूध आपण तयार करून घेतलं होतं ते याच्यावरती ओतून घेऊया. हे बघा हे गोळे पण रूम टेम्परेचरला असले पाहिजेत आणि हे जे दूध आहे ते पण रूम टेम्परेचरला असलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आता साधारणपणे याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया 5 ते 6 तासासाठी. हे असं 4 ते 5 तास ठेवल्यानंतर ना हे रसगुल्ले आणखीन खूप छान फुलतात, छान रस पितात आणि जे दूध आहे ना ते पण थोडंसं घट्ट होऊन जातं. बघा तुम्हाला बघूनच लक्षात येत असेल की दूध छान मलाईदार असं घट्ट पण झालेलं आहे आणि रसमलाई तर काही विचारू नका, एकदम सॉफ्ट मुलायम झाली, एकदम अशी रसरशीत झाली. वरती थोडेसे पिस्ते आपण टाकतोय. पिस्ते मी पाण्यात भिजवून घेतले होते गरम पाण्यात, त्याचं सालं काढून त्याला आपण स्लाइस करून घेतलेत जेणेकरून पिस्ते आणखीन हिरवेगार होतात. आणि थोडंसं केशर पण टाकलेलं आहे. मला रसमलाई चिल्ड थंड आवडते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सर्व करू शकता, रूम टेम्परेचर किंवा चिल्ड. बघितलं ना तुम्ही किती इझी आहे करायला, आहे ना. आता राहत नाही आहे. याला तोडून दाखवतो. रसमलाईनी आतपर्यंत पूर्ण असा रस पिलेला आहे, एकदम स्पॉन्जी झालेली आहे आणि तोंडात टाकल्यावर ताबडतोब विरघळेल अशी झालेली आहे. तो केसर इलायचीचा फ्लेवर आहे आणि टेस्ट तर काय विचारूच नका, एकदम रॉयल आहे नाही का हे स्वीट. तुम्ही पण बनवून याला चाखून बघा, याचा आनंद घ्या. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केला तर ते पण करून घ्या. बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.